Hello dear students, today we are going to discuss another part from this chapter, that is Fleming's right hand rule. In the previous lectures we have seen Fleming's left hand rule. आठवतोय तुम्हाला Fleming's left hand rule काय होता? त्याच्यासारखाच सिमिलर हा राईट हँड रूल देखील आहे. आज आपण राईट हँड रूल तर शिकणार आहोतच, पण लेफ्ट हँड रूल आणि राईट हँड रूल हे दोन्ही लक्षात कसे ठेवणार, डायग्रॅम्स कशा तुम्ही कंपेअर करणार, हा देखील पार्ट मी तुम्हाला आज सांगणार आहे. सो राईट हँड रूल जेव्हा आपण सांगतो तेव्हा देखील आपण राईट हँडची ही 3 सेम फिंगर्स, दॅट इज थंब, फोरफिंगर अँड मिडल फिंगर, हे 3 फिंगर्सच यूज करणार आहोत इन द सेम वे दॅट वी हॅव यूज्ड इन केस ऑफ राईट हँड रूल. त्या केसमध्ये आपला जो थंब आहे, त्यानंतर फोरफिंगर आणि मिडल फिंगर, हे 3 फिंगर्स स्टुडंट्स 3 वेगवेगळ्या एंटिटीज रिप्रेझेंट करतात. थंब आहे तो आपला डायरेक्शन ऑफ कंडक्टर, त्यानंतर फोर फिंगर जे आहे डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, आणि शेवट आपण करणार आहोत मिडल फिंगरनी, विच शोज डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड करंट. म्हणजेच लेफ्ट हँड रूलचा यूज करून आपण डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ कंडक्टर फाइंड आउट करतो. म्हणजेच कंडक्टरची मूव्हमेंट मॅग्नेटिक फील्डमध्ये कोणत्या डायरेक्शननं होते हे फाइंड आउट करण्यासाठी आपण लेफ्ट हँड रूलचा यूज केलेला होता. लेफ्ट हँड रूलचा शेवट थंबनी करायचा, राईट हँड रूलचा शेवट इंड्यूस्ड करंट म्हणजेच मिडल फिंगरनी करायचा. दोन्ही रूलची सुरुवात सेम असू शकते, सेम आहे. म्हणजेच सपोज स्ट्रेच द फोरफिंगर, मिडल फिंगर अँड थंब ऑफ युअर, जर राईट हँड रूल सांगत असाल तर राईट हँड, लेफ्ट हँड रूल सांगत असाल तर लेफ्ट हँड, हे सुरुवात दोन्हीची सेम. देन इफ द फोरफिंगर शोज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, त्यानंतर मिडल फिंगर शोज द डायरेक्शन ऑफ करंट, लेफ्ट हँड रूलच्या बाबतीत शेवट करायचा थंबनी, थंब शोज द डायरेक्शन ऑफ कंडक्टर, मोशन ऑफ कंडक्टर. आणि जेव्हा तुम्ही राईट हँड रूल सांगणार असाल तर तेव्हा त्याचा शेवट मिडल फिंगर शोज द डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड करंट, म्हणजेच करंटची डायरेक्शन शोधून काढण्यासाठी आपण राईट हँड रूलचा यूज करतो स्टुडंट्स. सो आता आपल्याला लेफ्ट हँड रूल आणि राईट हँड रूल ह्याची कंपॅरिझन कशी करता येईल. जेव्हा तुम्हाला लेफ्ट हँड रूल अशी आपण कंपॅरिझन करूया. लेफ्ट हँड रूलची डायग्रॅम काढताना आपण अशी दाखवतो, बरोबर की नाही. मग याच्यामध्ये बघा, तुमचा इथं येईल मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन. सरळ सरळ आपला लेफ्ट हँड रूल यूज करायचा. मिडल फिंगर आहे, फोर फिंगर आहे, तर ते मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन दाखवणार. मिडल फिंगर आहे, मिडल फिंगर काय दाखवतं, करंटची डायरेक्शन दाखवणार. आणि इथे वरती येईल कंडक्टर, डायरेक्शन ऑफ कंडक्टर. ह्या पद्धतीनं झाला आपला लेफ्ट हँड रूल. आता राईट हँड रूल दाखवताना असंच आपण दाखवणार. बघा, डायग्रॅम तर सेमच राहील. आता इथे आपला राईट हँड रूल किंवा राईट हँड ठेवायचा. ओके, आता मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कुठे आली, या साईडनं. सो हिअर आय विल राईट मॅग्नेटिक फील्ड. आता इथे मिडल फिंगर या साईडला आलं, मिडल फिंगर शोज द डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड करंट. आता बघा, फरक काय काय लक्षात आला का बघा. इथं आपण नुसताच करंट म्हटलं आहे, कारण इथे करंट आपण सप्लाय केलेला आहे, आणि करंट सप्लाय केल्यानंतर कंडक्टरची मोशन कशी असते हे आपण इथं फाइंड आउट करतोय. व्हेरॅज इथे आपल्याला करंट सप्लाय केलेला नाही आहे या केसमध्ये, आणि करंट
प्रोड्यूस होतोय, इंड्यूस होतोय आणि म्हणून राईट हँड रूल जो आहे तो सांगताना इथे नुसता करंट नाही म्हणायचा तर इंड्यूस्ड करंट असं म्हणायचं. आणि अर्थातच इथे वरती आहे आपला कंडक्टर. लक्षात राहील, सेम डायग्रॅम आहे, कन्फ्युजन होऊ शकतं. सरळ कन्फ्युजन अवॉइड करण्यासाठी म्हणून मी तुम्हाला दोन्ही डायग्रॅम्स इथे काढून दाखवल्या. जेव्हा लेफ्ट हँड रूल तुम्ही यूज कराल इथे तुम्ही लेफ्ट हँड रूल सांगायचं किंवा लेफ्ट हँडचा यूज करायचा प्रॉपरली आणि राईट हँड रूल सांगताना राईट हँडचा यूज करायचा. तिन्ही बोटं सेम एंटिटीज रिप्रेझेंट करतात. लेफ्ट हँड रूलचा शेवट थंबनी करायचा, राईट हँड रूलचा शेवट मिडल फिंगरनी करायचा. कन्फ्युजन क्लिअर? कुठलाही रूल तुम्हाला विचारला तरी तुम्हाला ह्या पद्धतीनं सांगता आलाच पाहिजे. कंपल्सरी ह्या ज्या काही ट्रिक्स मी सांगितल्या तुम्हाला की लेफ्ट हँड रूल म्हटलं की अंगठा थंब शेवटी, राईट हँड रूल म्हटलं की मिडल फिंगर शेवटी. डायग्रॅम काढताना इथे तुम्ही लेफ्ट हँड रूल करा, लेफ्ट हँड यूज करा आणि त्याची नावं द्या. कन्फ्यूज व्हायचं काहीच कारण नाही. हे तर तुम्हाला माहिती आहे, दोन्ही सेमच डायग्राम दोन्ही रूलमध्ये काढायचे आहेत. नावं देताना कन्फ्यूज जर वाटलं तुम्हाला तर पाठांतर तर करायचंच नाही आहे. 3 फिंगर काय रिप्रेझेंट करतात एवढं जेव्हा तुम्हाला माहिती असेल त्याच्यावरून तुम्ही सहज हे लिहू शकताय. सेम राईट हँडसाठी पण आपल्याला आहे, बरोबर. सो कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन न होता तुम्हाला फ्लेमिंगचा राईट हँड रूल, लेफ्ट हँड रूल हे इझिली सांगता आलेच पाहिजेत या माहितीचा यूज करून. सो हा झाला फ्लेमिंग्स राईट हँड रूल. आता वळूयात आपण नेक्स्ट पार्ट ह्या चॅप्टरमधला जो आहे दॅट इज अल्टरनेटिंग करंट अँड डायरेक्ट करंट, ज्याला आपण शॉर्टमध्ये AC आणि DC असं म्हणतो. स्टुडंट्स, आत्तापर्यंत आपण बघितली इलेक्ट्रॉनची एक प्रकारची मूवमेंट की जेव्हा इलेक्ट्रॉन एका जागे दुसऱ्या जागे मूव्ह होतात, पॉझिटिव्ह एंडकडून निगेटिव्ह एंडकडे करंट जो आहे तो फ्लो होतो. इलेक्ट्रॉनची मूवमेंट निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह टर्मिनल फ्लो होते. हे आपण आत्तापर्यंत शिकत आलो आहे. इलेक्ट्रॉन्स हे कधीकधी या प्रकारच्या मूवमेंटपेक्षा वेगळी अशी मूवमेंट बरेचदा दाखवतात. ह्या दुसरा जो प्रकार आहे याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स काय करतात, पुढे पुढे न जाता आहेत त्या पोझिशनला बॅक अँड फोर्थ किंवा टू अँड फ्रो अशी मूवमेंट देखील दाखवतात. आणि या प्रकारच्या मूवमेंटमुळे हा एक वेगळ्या प्रकारचा करंट म्हणजेच अल्टरनेटिंग टाईपचा करंट हा प्रोड्यूस होतो, जनरेट होतो. सो आता AC आणि DC ह्या दोन प्रकारच्या करंट्समध्ये काय फरक आहे, काय सिमिलॅरिटीज आहेत का, हा पार्ट तुम्हाला 2 किंवा 3 मार्क्ससाठी डिफरन्सला विचारला जातो हमखास. सो AC आणि DC ह्या दोन प्रकारच्या करंट्समध्ये काय डिफरन्सेस आहेत ते आपण आज बघूयात. पहिला जो प्रकार मी इथं आधी घेते, डायरेक्ट करंट घेऊया. तुमच्या ओळखीचा आहे ना हा आधी. आणि इकडे अल्टरनेटिंग करंट. बघा, दोघांच्या मधला फरक आपल्याला आता सांगायचा आहे. नावावरून तुम्हाला एक लक्षात आलं असेल की डायरेक्ट करंट हा एकाच डायरेक्शननं नेहमी फ्लो होतो. आपण जो बघतो ना सेलमध्ये असतो ज्याची मूवमेंट की पॉझिटिव्ह एंड टू निगेटिव्ह एंड आपण म्हणतो, तर तो जो टाईपचा करंट असतो त्याला म्हणायचं डायरेक्ट करंट, की ज्याची डायरेक्शन चेंज होत नाही. व्हेरॅज अल्टरनेटिंग टाईपचा जो करंट असतो त्याची डायरेक्शन ही कंटिन्युअसली आफ्टर रेग्युलर इंटरवल ऑफ टाईम ज्या करंटची डायरेक्शन चेंज होत असते त्याला म्हणायचं अल्टरनेटिंग टाईप ऑफ करंट. सो आपला डिफरन्सचा पहिला जो पॉईंट आहे तो काय सांगणार की डायरेक्ट करंट आहे तो फ्लोज इन वन डायरेक्शन आणि अल्टरनेटिंग टाईपचा करंट जो आहे त्याच्यामध्ये तुम्ही पहिला मुद्दा लाल की इट चेंजेस इट्स डायरेक्शन पिरियॉडिकली. पिरियॉडिकली म्हणजे आफ्टर रेग्युलर इंटरवल ऑफ टाईम, एका ठराविक कालानंतर ज्याची डायरेक्शन चेंज होते त्याला म्हणायचं अल्टरनेटिंग टाईप ऑफ करंट. आता हा जो डायरेक्ट करंट आहे तो जरी एका डायरेक्शनमधनं फ्लो होत असला तरी त्याची स्ट्रेंथ म्हणूयात आपण तर ती आयदर इन्क्रीज
होऊ शकते किंवा स्टेबल राहू शकते किंवा त्याची स्ट्रेंथ ही कमीसुद्धा होऊ शकते. हे जर ग्राफिकल वेनी आपल्याला दाखवायचं असेल तर बघा मी असं दाखवेन. एक्स ॲक्सिसवरती सपोज मी टाईम घेतला इन सेकंड आणि वाय ॲक्सिसवरती मी करंट घेतला सपोज. तर हा जो डायरेक्ट टाईपचा करंट आहे तो कसा मूव्ह होईल, इथे पहिल्यांदा इन्क्रीज होऊ शकतो, कधी कधी तो स्टेबल पण राहू शकतो आणि कधी कधी तो डिक्रीज पण होऊ शकतो. जरी एकाच डायरेक्शननं मूव्ह होत असला तरी त्याची इंटेन्सिटी कमी जास्त किंवा स्टेबलही राहू शकते. व्हेरॅज अल्टरनेटिंग टाईप ऑफ करंट जो तुम्हाला आत्ता मी सांगितलं त्याची डायरेक्शन पिरियॉडिकली चेंज होते असं म्हटलं की नाही आपण, ती कशी दाखवायची, तर अगेन आपण सपोज टाईम आणि करंट असा जर ग्राफ ड्रॉ करायचा झाला अल्टरनेटिंग टाईपचा करंट दाखवण्यासाठी, सपोज ही आपली 0 व्हॅल्यू, इथे सपोज मी 0.5 घेतला आणि इथे सपोज 1 घेतला, मग तसंच इथे मायनसमध्ये ह्या व्हॅल्यूज येतील. आता हा जो अल्टरनेटिंग टाईपचा करंट आहे तो पहिल्यांदा एका स्पेसिफिक व्हॅल्यूपर्यंत इन्क्रीज होतो. देन सपोज हा 0 पासून 1 पर्यंत इन्क्रीज झाला, देन इन अगेन डिक्रीजेस टू 0, देन इन अगेन इन्क्रीजेस टू अ सर्टन मॅक्झिमम व्हॅल्यू इन अपोजिट डायरेक्शन. म्हणजे जसं इथं 1 पर्यंत 1 पर्यंत आला होता की नाही ह्या डायरेक्शनमध्ये, तसं आता ह्याची डायरेक्शन परत चेंज होणार अँड इट विल गो टू 1 इन धिस अपोजिट डायरेक्शन आणि परत तो 0 पर्यंत येणार. सो ही एक प्रकारची सायकल की जी आपण फ्रिक्वेन्सी म्हणतो की नाही, आपण लास्ट इयर 9thमध्ये फ्रिक्वेन्सी, वेवलेंथ या कन्सेप्ट शिकलेलो होतो. सो हा जो अल्टरनेटिंग टाईपचा करंट आहे तो अशा प्रकारचं एक सायकल, एक मॅनर, सायक्लिक मॅनर दाखवतो आणि म्हणून ह्याची डायरेक्शन पहिल्यांदा काय झाली बघा, एका स्पेसिफिक लेवलपर्यंत वाढली, परत 0 पर्यंत आली, परत उलट्या दिशेनं एका मॅक्झिमम व्हॅल्यूपर्यंत गेली आणि परत 0 पर्यंत आली, अशी ही सायकल रिपीट होत जाते. म्हणजेच हा टाईपचा करंट जो आहे इट फ्लोज इन अ वेव लाईक मॅनर. ओके, वेवसारखा हा वर खाली त्याची मूवमेंट ही ह्या प्रकारच्या करंटची होते, म्हणजेच ह्याच्यामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉन्सची. आलं लक्षात. सो हा प्रकारचा एक म्हणजे हे 2 मुद्दे झाले, डायरेक्ट आणि अल्टरनेटिंग करंट, हे तुम्ही डिफरन्शिएट करू शकता. आता तिसरा मुद्दा आपल्याला काय सांगता येईल की हे जे आहे ना, हा जो एक सायक्लिक पाथ आहे किंवा ही जी वेव आहे ह्याला म्हणायचं ऑसिलेशन. या पॉईंटपासून जाऊन मॅक्झिमम टू मिनिमम हा इथंपर्यंत झालं की ह्या जो वेवचं एक ऑसिलेशन कंप्लीट झालं असं आपल्याला म्हणता येईल. चेंज इन पाथ काय म्हणायचं, मॅक्झिमम टू मिनिमम अगेन मॅक्झिमम. सो अशी एक सायकल जी आहे त्याची ती कंप्लीट सायकल जी झाली त्याला म्हणायचं एक ऑसिलेशन कंप्लीट झालं. सो असे नंबर ऑफ ऑसिलेशन्स हे ह्या अल्टरनेटिंग करंटमध्ये फॉर्म होतात. बट अशा प्रकारचे ऑसिलेशन या डायरेक्ट करंटमध्ये फॉर्म होत नाहीत आणि म्हणून डायरेक्ट करंटला नॉन ऑसिलेटरी करंट असं म्हणतात, वेअरॅज अल्टरनेटिंग करंटला ऑसिलेटरी करंट असं म्हणतात. आलं लक्षात. हे 3 मुद्दे झाले. तुम्ही अशा प्रकारे ही डायग्राममधला डिफरन्स देखील दाखवू शकता जेव्हा तुम्हाला डिफरन्स विचारला जातो. डिफरन्स 2 मार्क्ससाठी 3 मार्क्ससाठी जरी विचारलं तर मॅक्झिमम सपोज जिथे 4 पॉईंट्स तुम्ही लिहू शकत असाल, जर समजा क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी विचारला आणि तुम्ही 4 डिफरन्सचे मुद्दे जर लिहू शकत असाल तर तुम्ही 4 लिहायचे, मग प्रत्येकाला हाफ हाफ असं मार्कचं वेटेज असतं. सो हे झाले 3 डिफरन्सचे पॉईंट्स. आता पुढचे बघूयात अजून काय आहे त्याच्यामध्ये. तर हा जो DC टाईपचा करंट आहे, DC करंट, तो जे हाऊसहोल्ड इक्विपमेंट्स असतात आपले घरगुती जी इक्विपमेंट्स असतात ना, फ्रीज, TV, वॉशिंग मशीन वगैरे, तर यांच्यामध्ये हा डायरेक्ट करंट आपण यूज करू शकत नाही. व्हेअरॅज अल्टरनेटिंग टाईपचा जो करंट असतो तो मात्र हे जे आपले डोमेस्टिक इक्विपमेंट्स आहेत त्याच्यामध्ये आपण त्या अल्टरनेटिंग टाईपचा करंट हा यूज करू शकतो. हा एक आपला फरकाचा मुद्दा इथे सांगू शकतो आपण. सो द फोर्थ पॉईंट ऑफ डिफरन्स इज इट कॅनॉट बी यूज्ड
on large scale for domestic equipments, whereas alternating current मध्ये it can be used in domestic इक्विपमेंट्स. डोमेस्टिक इक्विपमेंट म्हणजे जे घरातली आपली इक्विपमेंट्स असतात ना, इलेक्ट्रिक गॅजेट्स, त्याच्यामध्ये DC आपण यूज करू शकत नाही, पण अल्टरनेटिंग टाईपचा करंट यूज करू शकतो. DC आपण आपले रेडिओ, त्यानंतर टॉर्च, ट्रान्झिस्टर्स, अशा प्रकारचे जिथे सेल आपण यूज करतो, बरोबर की नाही, सेल असतात की नाही, जी इक्विपमेंट्स आपण सेलवरती यूज करतो, तर ती तिथे हा DC टाईपचा जो करंट आहे तो प्रेझेंट असतो. आता ह्यांच्यातला अजून एक डिफरन्स आपल्याला असा सांगता येईल बघा. मी एक एक्झाम्पल सांगते. सपोज मला एक टॉर्च लावायची आहे. त्या टॉर्चमध्ये मी 2 सेल यूज केले. आता ते सपोज हे 2 सेल मी असे जोडले. आता मी काय केलं, ह्या 2 सेलच्या 2 एंड्सना वायर जोडल्या आणि त्या 2 वायर्स मी लांबपर्यंत वाढवत नेलं आणि माझी जी टॉर्च आहे, इथे एक वायर आहे, इथे एक वायर आहे, मी खूप लांबपर्यंत त्या वायर नेल्या आणि त्याच्या एका एंडला मी टॉर्च जोडली. तर अशा प्रकारचं सर्किट कंप्लीट झाल्यानंतर इफेक्टिव्ह करंट यातून फ्लो होत नाही. आपली टॉर्च थोड्या डिस्टन्ससाठी मे बी आपली टॉर्च जे बल्ब आहे तो लागेल सुद्धा, पण जर तुम्ही लॉंगर डिस्टन्ससाठी हे जर असा विचार केला की मी माझे सेल इथं ठेवेन आणि टॉर्च माझी कुठेतरी लांब ठेवली आणि वायरचा यूज करून मी ती टॉर्च लावेन, तर इट इज नॉट पॉसिबल. का? बिकॉज डायरेक्ट करंट कॅन नॉट फ्लो ऑर कॅन नॉट ट्रॅव्हल ओव्हर लॉंगर डिस्टन्सेस. त्याचा जो इफेक्टिवनेस आहे तो डिस्टन्स वाढत गेला की कमी होत जातो. सो हा एक डिफरन्स आपण इथे सांगू शकतो. कॅन नॉट फ्लो ओव्हर लॉंगर डिस्टन्सेस, whereas अल्टरनेटिंग टाईपचा करंट मात्र लॉंग डिस्टन्सपर्यंत मूव्ह होऊ शकतो. आता आपण बघा, जे इलेक्ट्रिक पॉवर प्लांट असतात, जिथे इलेक्ट्रिसिटी जनरेट होते ना, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट असेल किंवा ॲटॉमिक एनर्जीपासून आपण इलेक्ट्रिसिटी जिथं जनरेट करतो, तर इथे ते पॉवर प्लांट असतात एका ठिकाणी आणि तिथून हजारो किलोमीटर्सपर्यंत आपण ही इलेक्ट्रिसिटी एका ठिकाणाहून दुसरीकडे मूव्ह करतो, बरोबर की नाही. मग तो जो प्रकारचा करंट असतो ना, तो असतो अल्टरनेटिंग टाईपचा करंट. म्हणजेच हा जो अल्टरनेटिंग टाईपचा करंट आहे, इट कॅन ट्रॅव्हल ओव्हर लॉंगर डिस्टन्सेस, असा आपल्याला त्याच्यात एक मुद्दा सांगता येईल. आलं लक्षात? ह्याच्यातला अजून एक फरक असा सांगता येईल की आता फ्रिक्वेन्सी म्हणजे आपण काय म्हणतो की नंबर ऑफ काय म्हणूयात ऑसिलेशन्स किंवा जे वेव्ज आहेत त्या वेव्ह फॉर्मेशन, जसं मगाशी तुम्हाला दाखवली. सो ही एक ऑसिलेशन कंप्लीट झालं की ह्याच्यावरती त्याचे नंबर ऑफ ऑसिलेशन जेवढे असतील त्याच्यावरती एखाद्या वेव्हची फ्रिक्वेन्सी ही ठरत असते. आता इथे इन केस ऑफ डायरेक्ट करंट असे ऑसिलेशनच फॉर्म होत नाहीत आणि म्हणून या जो डायरेक्ट टाईपचा करंट आहे त्याची फ्रिक्वेन्सी 0 असते आणि अल्टरनेटिंग टाईपचा जो करंट आहे त्याची फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज असते फॉर इंडिया. बघा आता ह्याचं पण कारण मी सांगते. मग आता इंडियामध्ये 50 हर्ट्ज, आता 50 हर्ट्जचा अर्थ कळला का बघा तुम्हाला आधी. हे जसे मी ऑसिलेशन दाखवले, हे एक ऑसिलेशन असे एका सेकंदामध्ये 50 ऑसिलेशन होतात. येतंय लक्षात? आणि म्हणून त्याची फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज आहे. काही कंट्रीजमध्ये असे 60 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी असणारे अल्टरनेटिंग टाईप ऑफ करंट देखील यूज केले जातात इलेक्ट्रिक इक्विपमेंट्समध्ये.
काही आपल्या देशामध्ये आपल्या जगामध्ये जे काही वेगवेगळे कंट्रीज आहेत, तर प्रत्येक कंट्रीमध्ये काही कंट्रीजमध्ये 50 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी असणारा अल्टरनेटिंग करंट यूज केला जातो. काही कंट्रीजमध्ये 50 हर्ट्झ 60 हर्ट्झ दोन्ही प्रकारच्या फ्रिक्वेन्सी काही कंट्रीजमध्ये यूज केल्या जातात. मग ते कशावरती डिपेंड करतं, काय फॅक्टर्स आहेत की ज्याच्यावरती ठरतं की तिथे कुठल्या प्रकारची फ्रिक्वेन्सी असणारा करंट निर्माण होईल. तर हे ठरतं ज्या कंडिशन्समध्ये किंवा ज्या इक्विपमेंट्सचा यूज करून आपण करंट जनरेट करतोय, जसं की आपले जनरेटर्स असतील, ट्रान्सफॉर्मर्स असतील, बरोबर की नाही, त्याच्या ट्रान्समिटिंग लाईन्स आहेत, करंट वाहून नेणाऱ्या लाईन्स, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्याच्यावरती ठरतं की त्या कंट्रीमध्ये कुठल्या फ्रिक्वेन्सीचा किंवा किती फ्रिक्वेन्सीचा करंट हा तयार होणार आहे. आपल्या कंडिशनमध्ये किंवा आपल्या कंट्रीमध्ये आपण जो करंट जनरेट करतो तो असतो 50 हर्ट्झचा. अदर काही कंट्रीजमध्ये हा 60 हर्ट्झचा करंट देखील तिथे जनरेट होतो बेस्ड ऑन द कंट्रीज. येतं आहे लक्षात? सो काही बघा कंट्रीजमध्ये म्हणजे आपल्या इथे जे इलेक्ट्रिक इक्विपमेंट्स आपण यूज करतो ते अदर कंट्रीजमध्ये चालत नाहीत, असं तुम्ही बघितलं असेल बरेचदा UK US वगैरे. तर त्याचं कारण काय की तिथे जे इक्विपमेंट्स रन होतात, ज्या फ्रिक्वेन्सीवर रन होतात, ती फ्रिक्वेन्सी आपल्यापेक्षा वेगळी असते. आलं लक्षात? सो हा एक फरक तुम्हाला सांगता येईल. आणि मग शेवटचा फरक की ह्या टाईपचा करंट कुठे कशा थ्रू प्रोड्यूस होतो, तर डायरेक्ट करंट इज प्रोड्यूस्ड बाय DC जनरेटर आणि अल्टरनेटिंग टाईप ऑफ करंट इज प्रोड्यूस्ड बाय AC जनरेटर. असा मी जवळजवळ तुम्हाला 7 डिफरन्सचे पॉईंट्स इथे सांगितले. 3 मार्क्ससाठी जर विचारलं तर तुम्ही एनी 6 पॉईंट्स तुम्हाला लिहायचे आहेत. 2 मार्क्ससाठी विचारलं तर एनी 4 पॉईंट्स तुम्हाला लिहायचे आहेत. आलं लक्षात? अल्टरनेटिंग टाईप आणि डायरेक्ट टाईपचा करंट काय असतो, त्याच्यामधला फरक कसा तुम्हाला लिहायचा आहे, फ्लेमिंगचा राईट हँड रूल आणि लेफ्ट हँड रूल दोघांच्यामध्ये असणारे सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस ह्या पद्धतीनं लक्षात ठेवा. तुम्हाला काहीही अवघड जाणार नाही. ओके, सो होपफुली तुम्हाला हे व्यवस्थित समजलं असेल, कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन नसेल. ओके, आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया.